मित्रांनो, मी विठ्ठल कदम पाटील तुमचं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत करतोय. आपण आज पाहतोय, आज आपण उभा आहे मिरची प्लॉट मध्ये. आपल्यासोबत शेतकरी आहेत माधव बालाजी शिंदे. माधव बालाजीराव शिंदे आणि गाव मरळक. हे जे शेतकरी आहेत त्यांनी फर्स्ट टाइम हा आपला मिरचीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. आपण पाहू शकतो. सर, तुम्हाला आज आपण मिरची पाहतोय नांदेड जिल्ह्यामध्ये किंवा नांदेड आसपासच्या नांदेड याच्यामध्ये की मिरची हा सक्सेस नाहीये. खूप लोक टेम्परेचरमुळं, व्हायरसमुळं आज लोक परेशान आहेत. पण सरांनी आज ही मिरचीचा प्लॉट एकदम सक्सेसफुल करून दाखवलेला आहे. आणि त्याचं कारण आहे तुमच्या जे कंपनीचं मल्टीप्राय जे आहे ते खूप चांगलं आहे. आणि मी हे 20 गुंठ्याला 5 किलो वापरलेलं आहे. म्हणजे 2 एकरी जवळजवळ 20 गुंठ्याला 5 किलो म्हणजे एकरी 2 किलो याप्रमाणे त्यांनी डोस दिलेला आहे. कारण मिरची हे खूप खादाड पीक आहे आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी, मिरचीचं किपिंग क्वालिटीसाठी आपण पाहू शकतो. सरांची हा जे प्लॉट आहे ते दाखवा जवळ येऊन. एवढं हे माल सुद्धा तोडणं होत नाहीये. जवळ येऊन झूम करा. हे खालचा माल खालीच राहिलाय, वरच माल एवढा लागलाय की हा तोडणंच होत नाही. बरं, मिरच्या सुद्धा पिकून गेल्यात. कारण की तोडणं रोज जवळजवळ 10 ते 15 मजूर या 20 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये काम करतायत, तरी पण माल काही सरत नाहीये. माल सरत नाही. आता दोईला पण तेवढाच माल आहे. एकरी तोडलेला आहे. जवळपास समजा आतापर्यंत 40,000 रुपयाचा माल आम्ही मार्केटला नेलेला आहे. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, या प्लॉटची जी क्वालिटी आहे, म्हणजे याचा कलर आहे, आतापर्यंत तुम्ही मिरची घेतली असेल, पण या जे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरता त्या कलर मध्ये काय तुम्हाला फरक वाटलाय का? हो ना, खूप चांगला फरक वाटतोय. काय फरक वाटेल तुम्हाला? क्वालिटी तशाला तशी राहिली याच्यामुळे. अच्छा. म्हणजे जे कसं होते, आज टेम्परेचर, आज तारीख आहे 12 एप्रिल 2024. टेम्परेचर एवढं जवळजवळ 40 डिग्रीच्या जवळजवळ टेम्परेचर गेलेले मिवळीत. आणि एवढ्या याच्यावर मिरची पिवळी पडते. हे तुम्ही पाहू शकता. मिरची आजही हिरवी आहे. बरेच प्लॉट त्या व्हायरसमुळं आणि टेम्परेचरमुळं हे झालेत. आणि माझ्यासोबत जे ज्याने प्लॉट लावले होते ते बऱ्याच जणांचे प्लॉट गेले. फक्त माझा सक्सेस झाला प्लॉट. फक्त याच्यामुळे राहिलं. म्हणजे तुम्ही निव्वळ रसायन किंवा केमिकलवर शेतकरी मित्रांनो अवलंबून न राहता तुम्ही जैविक किंवा ऑर्गॅनिक खताचा वापर केला तर त्याला एक सपोर्टिंग रोल मिळेल. कारण माती जर जिवंत करायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये कार्बन पाहिजे. हे जे आपलं मल्टीप्लायर आहे हे प्युअर 100% कार्बन आहे. याच्यामध्ये 1 ट्रॉलीची शेणखत जेवढी काही ताकद आहे ती 1 किलो मल्टीप्लायर मध्ये कंपनीने दिलेली आहे. बरं, तुम्हाला सांगा सर, हे तुम्हाला प्रोडक्ट कसं मिळालं? आम्हाला सचिन भाऊनं सांगितलं की हे वापरून बघा म्हणून. आणि त्यानं चालून दिलं. अच्छा. मला काय जास्त माहिती नव्हती याच्याबद्दल. त्यानं सांगितली आणि मी हे वापरून बघितलं. तुम्ही विश्वास ठेवला? हो ना, विश्वास ठेवला. आणि डबल पण हेच वापरलं. म्हणजे 1 किलो स्टार्टिंगला सरांनी घेतलं, रिझल्ट चांगले वाटले. त्यांनी मग 2 किलो, 3 किलो, आज 5 किलो पर्यंत त्यांनी या प्लॉटला मल्टीप्लायर वापर केलेला आहे. आपण पाहू शकतो सर, प्लॉट असं नाही की आम्ही या जागी नसलो, इथं प्लॉट चांगला आहे. तुम्ही इथं पण पाहू शकता. हे पाहू शकता. खूप खाली मिरची पण एवढी आहे की तोडणं झालं नाही. सरांना मिरची मजुरा अभावी ही मिरची तोडणं झालेली आहे. म्हणजे मिरची जास्त लागली आहे आणि कुठलाही व्हायरसचा प्रादुर्भाव नाही आहे. आणि असं नाही, खाली सेटिंग खूप आणखी सुंदर आहे. तुम्ही जवळून दाखवा. आणखीन सेटिंग चालूच आहे की माल वर आणखीन सेटिंग सुरू आहे. वर फ्लावरिंग आहे, सेटिंग लागलेली आहे. इतक्या टेम्परेचर मध्ये पूर्ण टिकून राहिलेली आहे. 100% टोटल बघा असं. अच्छा. बरं, खूप सुंदर ग्रोथ. जेवढा मदत जाईल तेवढा जास्त माल आहे. अच्छा, जितकी मदत जाईल तेवढा माल जास्त आहे. प्लॉट होतं या शेतकऱ्यांना काय सांगतात? जे भाजीपाला शेतकरी करतात, छोटे शेतकरी आहेत, नक्की सांगणार की हे वापरा म्हणून. अच्छा. कारण का वापरा? नाही, चांगलं. आता आवरेज आहे, सगळं आहे. आता सुद्धा मला अनुभव आलाय. सरांचं म्हणणं एक छोटा शेतकरी आहे, मला सांगितलं वापरून आणि मला रिझल्ट सुंदर आला. तर सरांच्या म्हणण्याप्रमाणे जे काही छोटे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी
या गॅस मल्टीप्लायरचा वापर करा आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ करा. आम्हाला वेळ दिला, धन्यवाद.